या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। टाटा सौर ऊर्जा प्रकल्पाचे मनमानी कारभार, ग्रामपंचायत कर देण्यास टाळाटाळ। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की वळसंग येथील सुपीक जमिनीवर टाटा सोलर एनर्जी प्रकल्प उभे करून कंपनीकडून गावातील स्थानिक शेतकरी व नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आले आहे। विशेषतः या भागात एकरूप उपसा जलसिंचन योजनेचे पाण्याची पाईपलाईन टाकली आहे, त्यामुळे त्या भागातील जमिनी सिंचनाखाली आले असते तरी जाणीवपूर्वक हा प्रकल्प उभा केला जात आहे। त्यामुळे तेथील शेतीवर आधारित असलेले स्त्री व पुरुष यांची रोजंदारी नाहीशी झालेली आहे, त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे। इतकेच नव्हे तर वळसंग ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आले नाही। यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कर आकारणीबाबत सहकार्य केले जात नाही। तसेच जे शेतकरी प्रकल्पासाठी जमीन दिलेले नाहीत त्या शेतकऱ्यांचे सर्व बाजूनी रस्ते बंद करून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे। याबाबत तहसील कार्यालयाकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्यामुळे येत्या 8 ऑक्टोबर रोजी वळसंग या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन व असा इशारा वळसंग गावचे सरपंच जगदीश अंटम, ग्रामपंचायत सदस्य शालम अमलीचुंगे व तसेच शिरशैल भुसंगी यांनी दिले आहे। पहा, वळसंग येथे आम्ही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व डेप्युटी सरपंच या सगळ्यांनी येऊन वळसंग येथे टाटा सोलर कंपनी मोठ्या प्रमाणात तिथे चालू आहे, तरी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आजपर्यंत आम्हाला वळसंगवाल्याला कुठलं 70% प्राधान्य दिले नाही, ग्रामपंचायत टॅक्स दिले नाही, मनहानी कारभार चालू आहे। तरी यांना आम्ही 8 तारखेला तीव्र आंदोलन देतो म्हणून इथं त्यांना पत्र दिलं आता साहेबांना। याच्या अगोदर जिल्हाधिकारीकडे, तहसीलदारकडे काय आतापर्यंत आम्ही जिल्हाधिकारी साहेब, BDO साहेब, तहसीलदार साहेब, परत SP साहेबांना, परत वळसंग पोलीस साहेबांना सगळ्यांना आम्ही पत्राद्वारे आणि ऑफिसला सुद्धा दिलं, मुंबईला RPD सुद्धा केलं। तुमची प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी काय नाही, आमच्या गाव पातळीवर जे आहे आता एवढे मोठी जमीन गेली, वळसंगचं टॅक्स दिले नाही आणि देताना जमीन घेताना त्यांनी काय म्हणले वळसंगच्या सर्वात आधी लोकांना प्राधान्य देतो, कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत प्राधान्य भेटलेलं नाही। आणि इथं जे आहे शिवलिंगेश्वर काय तर कंपनी आहे, त्या कंपनीच्या अंडर खाली लोकांना जे धडपशाही करते ती त्यांना त्यांनी टेंडर देते ती शेतकऱ्याच्या मुलाला कामाला लावतो म्हणून 1 किंवा 2 यांना फक्त एवढं कामावर घेतले, ती टेंडर कुठल्याही पद्धतीचं दिलेलं नाही। आतापर्यंत 1600 एकर जमीन गेलेली आहे, तरी इथं कमीत कमी 100-200 बाया कामाला येत होते, ते बायांना सगळे आता बेरोजगार झाले, ते माणसं सगळे बेरोजगार झाले। ते मग आता तुमची पुढची दिशा काय? पुढची दिशा काय नाही, हे काम आम्ही 8 तारखेला येऊन टाळेबंदी करणार आहे, इथल्या साहेबांना सगळे काळे फित लावणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।